हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, आज आपण बनवणार आहे कुरकुरीत असा नाश्ता म्हणा किंवा चाऊमिन म्हणा. खूप छान वाटतं असं बनवायला घरी काहीतरी. तर बघा तुम्ही, हा आहे फाफडा. तर फाफडा तुम्ही घरी बनवू शकता. तर जो आपण बाहेरून आणतो तो घरी बनवून खाऊ शकतो. आपण नेहमीच हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ वापरत असतो, त्याचाच आपल्याला बाहेरूनही फाफडा भेटत असतो, बेसनपीठाचाच. तर चला, आज आपण बनवणार आहे असा कुरकुरीत आणि खुसखुशीत असा फाफडा. तर बघा तुम्ही, किती कुरकुरीत आणि खुसखुशीत फाफडा झालेला आहे. तर चला, आपण याचं साहित्य काढून घेणार आहे. साधा आणि सोपा आहे, खूप छान आहे. तर बघा, असा कुरकुरीत तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा, एक चम्मच मी ह्या बाउलमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, हे ओरिजिनल हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. तर तुम्ही बघू शकता, तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार. तर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्याच्या नंतर आपण ओव्याच्या ऐवजी जिरे टाकणार आहेत. बघू शकता तुम्ही, जिरे टाकलेले आहे. ओवा पण टाकणार आहे आपण थोड्या वेळानं, पण जिरे अगोदर टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर यामध्ये मी एक कमीत कमी पोहे खायच्या चम्मचने मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. एकदाच तेल टाकून घेतलेलं आहे मी. आपल्याला 2 वेळेस 2 चम्मच टाकायचं होतं. त्यानुसार मी छोट्या वाटीमध्ये 2 चम्मच तेल काढून घेतलेलं होतं. यामध्ये टाकणार आहे आपण खायचा सोडा. तर तुम्ही बघू शकता, खायचा सोडा टाकलेला आहे. आणि आता ओवा टाकायचा आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, हाताने असा कर्श करून ओवा टाकायचा आहे. म्हणजे ह्यामध्ये खूप छान लागतो ओव्याची टेस्ट आणि जिऱ्याची टेस्ट. तर तुम्हाला जिरे नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, तर असं काही नाही. किंवा ओवा आवडत असेल तुम्हाला निसता तर ओवा टाकू शकतात. तर बघा तुम्ही, एवढं छान निब्बर पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण मस्तपैकी. तर बघा तुम्ही, हे पीठ आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं होतं मी. तेल टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे तेलाचा उंडा पूर्ण छानपैकी हाताचं पण माझ्या निघून गेलं आणि छानपैकी सॉफ्ट ते पीठ झालेलं आहे. तर आपण बघू शकता, तर मस्तपैकी याला आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे. याचे गोळे बनवून घ्यायचे, छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला याचे. तर तुम्ही बघू शकता, तर असं मस्त पीठ आपलं फुललेलं आहे. याचे आपण 6-7 मस्तपैकी असे त्याचे गोळे करून घेतलेले आहे लांब भागात. अगोदर त्याला चोळून घ्यायचे छान हाताना. लांब भागातला गोळा लांब प्रकारे आपण ठेवला जसं पण गोळा, तसा गोळ्यातलं हातानं आपण समोर कर्श करून घ्यायचा. कारण माझ्याकडे कॅमेरा धरायला मीच होते आणि कर्श करायला पण मीच होते, म्हणून मी कॅमेरा खाली साईडला ठेवून कर्श करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात, एवढे मस्त झालेले आहेत. आणि मी हे कढईत तेल तापायला ठेवलं होतं मस्तपैकी. तर तेल असं कडकडीत छान तपू द्यायचं, म्हणजे मग आपले जो फाफडा आहे तो कुरकुरीत आणि खूप क्रंची बनतो. तर बघू शकता तुम्ही, इतका खमंग वास येत होता याचा, खूप छान वास येत होता. आणि बघा, एवढा मस्त वास येत होता, कुरकुरीत असे आपले फाफडा तयार झालेला आहे. आणि माझ्याकडनं तुटला होता, कारण कॅमेरा मला धरायच्या वेळेस माझा एक फाफडा तुटलेला होता कढईत, तुम्ही बघू शकतात. आणि हा दुसरे मी तुम्हाला दाखवला, पण काढूनही दाखवला आणि नंतर पण दाखवला. तुम्ही बघा तुम्ही, एवढं छान झालेला आहे आणि कुरकुरीत होता. तर आपण बाहेरचा खायच्या ऐवजी आपण घरी बनवून ताजा घरी बनवून फ्रेश खाऊ शकतो. 10 मिनटात फक्त हा फाफडा बनतोय. तर बघा तुम्ही, 10 मिनटाच्या आत मी एवढा फाफडा बनवून घेतलेला आहे, कुरकुरीत आणि बघा खस्ता झालेला आहे, एकदम कुरकुरीत आणि खस्ता झालेला आहे. तर मुलांना आवडतं, मोठ्यांना आवडतं, फाफडा म्हणला की सर्वांनाच आवडतो. तर बघा तुम्ही, एवढा छान झालेला आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ असेच बघा. तर चला, तोपर्यंत बाय बाय.